आहे तो हटवण्यात आलेला आहे. त्यामुळे आता ग्रामस्थांची मोठी गैरसोय होते. काय सांगाल? बघा, वरवाडा येथे आश्रमशाळा आहे आणि त्या आश्रमशाळेतल्या पण विद्यार्थ्यांना पश्चिमेकडील जे पूर्वेकडील जे विद्यार्थी आहेत, आश्रमशाळा ही पश्चिमेला आहे, हायवेच्या पश्चिमेला आहे. तर पूर्वेकडून जे विद्यार्थी येणारे शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत यांना पूर्वी फार मोठा म्हणजे हायवे क्रॉस करून येण्यासाठी फार मोठी अडचण होती आणि त्याच्यामुळे या ठिकाणी पादचारी पूल बनवण्यात आला होता. ग्रामस्थांना सुद्धा पश्चिमेकडे यायचे असेल तर हा पादचारी पुलाचा उपयोग होत होता. विद्यार्थ्यांना या आश्रमशाळेमध्ये येण्यासाठी या पादचारी पुलाचा उपयोग होत होता. परंतु ह्या NHAवाल्यांनी त्यांच्या आडमुठे धोरणाने ना त्यांच्या मगरुरीने हा पूल तोडलेला आहे. कोणालाही न कळवता, नाही या ठिकाणच्या वरवाडा ग्रामपंचायतच्या सरपंचांना किंवा कोणालाही कळवलं नाही, नाही आश्रमशाळेतल्या शिक्षकांना मुख्याध्यापकांना कळवलं नाही आणि इव्हन हा माझ्या मतदारसंघामध्ये वरवाडा हा गाव येतं मला सुद्धा कळवलेलं नाही. या NHAवाल्यांची एवढी दादागिरी चालली का हा पूल न विचारता तोडायचा म्हणजे हे काय आहे. आणि म्हणून याच्यावर मोठं आंदोलन होईल. 19 तारखेच्या आमच्या पायी मोर्चामध्ये ह्या NHAवाल्याचे अधिकारी आणि हे जे कन्स्ट्रक्शनवाले आहेत यांनी शिष्टमंडळाला येऊन इथं उत्तर दिलं पाहिजे. किती दिवसात हा पुन्हा पादचारी पूल बनवता काय ते येणाऱ्या दिवसामध्ये या केवळ या पादचारी पुलामुळे मोठं आंदोलन हे ह्याच ठिकाणी घेतलं जाईल असं मी या भागाचा आमदार म्हणून या ठिकाणी बोलतो. या ठिकाणी खरं म्हणजे आम्ही या ठिकाणी पोहोचण्याच्या अगोदर हे पादचारी पूल तोडून निघून गेलेले आहेत. आता त्यांनी तात्काळ काय ना काही सोय करावी, अन्यथा 19 तारखेला त्यांना उत्तर द्यायचंच आहे आणि त्या दिवशी आम्ही त्यांना उत्तर विचारू की तुम्ही कोणालाही न कळवता कसं काय तोडला. मात्र हा महामार्ग काही काळ रोखून धरण्यात आला तर यावर तुम्ही काही कारवाई करा. या ठिकाणी पोलीस प्रशासन सुद्धा होतं. आम्ही त्यांनाही जबाब विचारणार आहोत. जर तुम्हाला हे नोकरीच्या निधी होती तर मग या वरवाडा ग्रामपंचायतचे सरपंच एक लोकप्रतिनिधी आहेत, या भागाचा आमदार म्हणून मी सुद्धा लोकप्रतिनिधी आहे, मग आम्हाला कळवलं का नाही हे आम्ही जबाबदारी आम्ही त्यांना विचारू.